हॅलो माझ्या पिल्लांनो, परत तुम्हा सर्वांचं ऋतू मॅथ्स या सुंदर अशा चॅनलवर स्वागत आहे. आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण परत एकदा प्रोबॅबिलिटीवर आलेला QIQ डिस्कस करतोय, जो की 3 मार्काला आलेला आहे. तर बघा, क्वेश्चन मध्ये काय म्हणले गेले ते नीट लक्ष द्या की एक कॉइन आहे आणि एक डाय आहे. ओके, 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. ओके, तर तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करायचे टू गेट हेड अँड अ प्राइम नंबर, टू गेट टेल अँड ऑड नंबर. बघा, हा प्रश्न 3 मार्काला आलेला आहे 2024 मध्ये. तर नीट लक्ष द्या. काय सर, तुला माहिती आहे ना, जेव्हा तू एक कॉइन फेकतो तेव्हा तुला हेड किंवा टेल मिळत असतं, आणि जेव्हा तू एक डाय फेकतो तेव्हा तुला काय मिळत असतं, 1 2 3 4 5 किंवा 6 मिळत असतं. हे तुझे पूर्ण आउटकम झाले, बरोबर आहे का? पण जेव्हा तू या दोघांना एकत्र फेकशील ना हवेमध्ये, ओके, तर तेव्हा काय होईल, तेव्हा नेमकं काय होईल बघ भैया. तेव्हा काय होईल, तेव्हा सॅम्पल स्पेस काय म्हणा, नीट लक्ष दे, है ना. 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. तेव्हा सॅम्पल स्पेस काय मिळेल, नीट लक्ष दे. सॅम्पल स्पेस काय तयार होईल बघ. एक तर पहिलं हेड मिळेल, नाहीतर हे 1 मिळेल, हेड आणि 1, हेड आणि 2, हेड 3, हेड 4, हेड 5, हेड 6 हे असं मिळेल. नाहीतर टेल 1, टेल 2, टेल 3, टेल 4, टेल 5, टेल 6 हे असे तुला काय मिळतील, तुझे सॅम्पल स्पेस तयार होईल बघ. H1, H2, H3, H4, H5, H6 हे 5 बरं का, लक्षात ठेव, है ना. H5, H6. तसंच आता T1, T2, T3, T4, T5 आणि T6. आता मला सांग, ह्या सॅम्पल स्पेस मध्ये किती पॉइंट आहेत बरं टोटल? सर टोटल पॉइंट्स आहेत 12. मग एन ऑफ एस किती होईल पिल्लू? सर ते होईल 12. कळायला लागले का? आता इव्हेंट ए मध्ये काय म्हणलं गेले, सर इव्हेंट ए मध्ये काय म्हणलं गेले, टू गेट हेड अँड प्राइम नंबर. ते सगळं लिहून घ्यायचं, टू गेट हेड अँड प्राइम नंबर. मला सांग, ए मध्ये कोणते कोणते तू सॅम्पल पॉइंट घेशील, सांग बरं. सर हेड पाहिजे आणि प्राइम नंबर म्हणजे असे नंबर त्याचे फॅक्टर 1 आणि तो स्वतः असला पाहिजे. आणि तुम्हाला माहिती की 1 हा काही नाहीये, प्राइम नंबर नाहीये. मग मला सांग माझ्या सोन्या, काय सर इथं काय काय मिळेल, पटकन सांग बरं. हे बघ, हे तर गेलं H1, H2, H3 आणि H5. हे तुला 3 पॉइंट्स मिळतील, H2, H3 आणि H5. समजायला लागले का? हा ना. हेड पण पाहिजे आणि प्राइम नंबर पण पाहिजे. मग एन ऑफ ए किती होईल? एन ऑफ ए होईल 3. मग ह्याचं जर आपल्याला फाइंड करायचं प्रोबॅबिलिटी, तर काय कसं फाइंड करशील? P of A इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आहे सर? 3. एन ऑफ एस किती आहे? 12. तर किती झालं? 3 1 3, 3 4 12. समजायला लागले? हा झालं ए. आता इव्हेंट बी बघ, इव्हेंट बी काय म्हणले, टू गेट टेल अँड ऑड नंबर. इव्हेंट बी मध्ये बघ काय म्हणले, इव्हेंट बी, है ना. बी मध्ये काय म्हणले की टू गेट टेल अँड ऑड नंबर. मग मला सांग, बी मध्ये कोणते कोणते पॉइंट येतील? सर टेल पण पाहिजे आणि ऑड पण पाहिजे. बघ बरं, टेल ऑड आहे T1, T3 आणि T5. समजायला लागले? T1, T3 आणि T5 हे झाले 3. समजायला लागले की नाही? हो सर. बघ, T1, T3 आणि T5. मग एन ऑफ बी किती झालं? सर एन ऑफ बी पण 3 झालं. आणि ह्याचं आता प्रोबॅबिलिटी फाइंड करायचंय, तर P ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी किती? 3 अपॉन 12. हा एन ऑफ एस 12. हा किती आलं? 1 अपॉन 4. कळालं का? आय होप तुला हा प्रश्न अतिशय छान प्रकारे कळाला असेल, है ना. हा एक समजा
इव्हेंट बी आणि हा इव्हेंट ए. ओके, तर असेच सिंपल प्रश्न पडत असतात एक्झामला. फक्त काय असते की थोडंसं त्यांनी वेगळ्या प्रकारे दिलेलं असत. मला वाटतं की नाही असं कसं होईल, आणि तुझ्या माहितीस तो भैया हा प्रॅक्टिस सेट मधला प्रश्न आहे. कळायला लागले का? आणि जर तुला हे एकदम चांगल्या प्रकारे समजत असेल तर आपल्या मित्रमंडळामध्ये या चॅनलची लिंक नक्की शेअर कर, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल. चला तर भेटूया असाच PYQ घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आई वडिलांची रिस्पेक्ट करा, आपल्या गुरुजनांची रिस्पेक्ट करा. चला, धन्यवाद.